आणि आता पाहूयात न्यूज टॉप 9। सुरुवातीलाच पाहूयात राजकीय घडामोडी। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षामध्ये कधीही झाला नाही। पर्यायांवर चर्चा पण निर्णय नाही। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांचा मोठा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी पवारांनी कबूल केलं। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या? शरद पवारांच्या मुलाखतीवरून अजित पवार यांचा सवाल। चर्चा झाली हे तरी कबूल करतायत। जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या। पुलतचा प्रयोग आणि अजित पवारांच्या प्रयोगामध्ये साम्य नाही। शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही। शरद पवार यांची टीका। भाजपसोबत जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या पण पवार निर्णय सामूहिक आहे असं दाखवतात पण कुणाचं ऐकत नाहीत। त्यांना हवं तसंच ते करतात। पवारांच्या दाव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। पवार साहेब त्यांचा स्वभाव ते म्हणतील तेच ते ऐकतात, ते कुणाचं ऐकत नाही। पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय। ते त्यांना पाहिजे तेच करतात। उद्धव ठाकरे पक्ष विलीन करतील असं मला वाटत नाही। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते पक्ष विलीन करणार नाहीत। अजित पवार यांचं मत। उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला। मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील। शरद पवार पक्ष विलीनीकरणावर सांगत असतील तर त्यामध्ये तथ्य। ठाकरेंची शिवसेना सुद्धा पवारांसोबत, त्यामुळे तेही सोबत जातील। गिरीश महाजनांची पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। जन्म काँग्रेसचाच आहे शरद पवार साहेबांचा, म्हणजे सुरुवातीपासून ते काँग्रेसमध्येच होते आणि त्याचबरोबर शिवसेना जी आहे उद्धवजींची त्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्या सोबत आहेत। मला वाटतं त्यांना ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाहीये। ठाकरे गटाला विलीन होण्याची गरज नाही। ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झालेली आहे। विलीनीकरणावरून उदय सामंत यांचा ठाकरेंना टोला। आता उभाटाचं नक्की काय होणार आहे? त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची काय आवश्यकता नाही, कारण ऑलरेडीच त्यांची काँग्रेस झालेली आहे। निकालानंतर पवार आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार। भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा। मोदी आता त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवर बोलू लागलेत। पंतप्रधान मोदींना आता पराभव दिसतोय। मोदींनी अदानी अंबानी यांच्यावर कारवाई केली पाहिजे। राऊतांची मोदींवर टीका। हा सावकारांचा आणि शेट्टींचा पक्ष आहे भाजपा। ते जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवरती हल्ला करू लागले याचा अर्थ ते पराभूत झाले। अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले, नाव प्रथम घेतलं।